आणि त्यांचे बरोबर आलेले त्यांचे सहकारी सगळे आणि माझे सहकारी शाळेच्या सुरुवातीपासून मी होते. छप्पन नसलेली शाळा 15 दिवस सुट्टी मिळाली म्हणून आनंदात मी काढले. चंद्रबाई आणि मी पहिले शाळेत बाहेर प्रार्थना घेतली आणि शाळेला मला सुट्टी दिली 8 दिवस. पत्रे बसले तेव्हा मी शाळेत आलो आणि मग नंतरचं जानकीने वगैरे सांगितलेलंच आहे सगळ्यांनी की शाळेत पाऊस पडला की आमचा हे अभ्यासाचा पाऊसच असायचा. अशा शाळेतून आतापर्यंत झालेली जी काही प्रगती आहे ती तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने झालेली आहे. मुख्याध्यापिका म्हणून काम केल्यानंतर सर्व सहकारी शिक्षक आणि त्याच्याच बरोबर जुने सगळे विद्यार्थी या शाळेच्या प्रगतीसाठी कारणीभूत ठरले. पंडितबाईंसारखं एवढी स्मृती किंवा एवढं पाठांतर माझं नाही, किंवा नाईक सरांसारखं हिंदीवर प्रभुत्वही माझं नाही, परंतु विद्यार्थ्यांना कामाला लावायचं कसं एवढंच मला माहीत होतं. आणि मग नाट्य महोत्सवाची तयारी असो ते विद्यार्थ्यांच्या बरोबर श्रम करून मी सगळी कामं करून घेतली. मी शिक्षक आहे म्हणून बाजूला कधीच राहिले नाही. ग्राउंड तयार करण्यापासून त्या खुर्च्या मांडण्यापासून त्या विद्यार्थ्यांना श्रमांचं महत्त्व आणि त्याच्याच बरोबर सार्वजनिक काम करणं हे जे काय आहे ते थोडंसं मी शिकवलं. कारण मुलांच्या बरोबर ग्राउंडवर राहणं हे मला पहिल्यापासून आवडायचं आणि तेही काम मी सुरुवातीला शाळेत केलं. त्याच्यानंतर शिकता शिकताच मी शिकवत होते. शाळेच्याच शिकवत असतानाच BEd केलं मी, त्याच्यानंतर MA पण केलं आणि त्या सगळ्याचा उपयोग मला शिकवण्यासाठी खूप झाला आणि सगळी संधी मला शाळेत मिळाली. त्याच्याच बरोबर विद्यार्थ्यांचं अमाप प्रेम हे मलाही मिळालं खूप. या तुमच्या वर्गाला मला असं आठवत आहे की मी काही विषय शिकवलेलं नसावं. मला म्हणजे जानकी वगैरे सुरुवातीला 5वी 6वी 7वीत वगैरे होते. नंतर मग का माहीत नाही पण शाळा 2 वेळेला झाल्यानंतर मी फार थोडा वेळ तुम्हाला शिकवलं असं वाटतं. त्याच्यामुळे खूप असे आपले जवळचे संबंध नाही किंवा वर्ग शिक्षक म्हणून मी काम तुमच्यासाठी खूप दिवस केलं असं आठवत नाहीये मला. पण तरी सुद्धा अनेक विद्यार्थी घरी यायचे, शिकायचे, बसायचे. मार्गदर्शन मला जेवढं करता आलं तेवढं मी त्यांना केलं आणि विद्यार्थ्यांनी चांगलं व्हावं, एक सुजाण नागरिक व्हावं ह्या दृष्टीने त्यांची मनोवृत्ती तयार करण्याचं काम थोडंफार मला जमलं ते मी केलं. अनेक जण कुठेतरी अभ्यासापासून दूर जात होती, कुठेतरी त्यांच्यामध्ये भावनिक काही प्रश्न निर्माण होत होते. त्यांच्यावर मार्गदर्शन करण्याचं काम थोडंफार मला करता आलं. हे सगळं करत असताना जो मिळणारा आनंद किंवा समाधान हे मला खूप मिळालं आणि हे या शाळेने गेलं. पहिल्यांदा जेव्हा चेंबूरमधल्या या शाळेत मी आले तेव्हा मी पार्ल्याच्या शाळेतून आलेली होते. तिथे मी 4 वर्ष ग्राउंडवरच शिकवण्याचं काम केलं. क्रीडा शिक्षक म्हणून मी काम केलेलं होतं आणि त्या शाळेतून इथे आल्यानंतर इतकं काही वेगळं वातावरण मला मिळालं. पण तरी सुद्धा त्या शाळेपेक्षा इथल्या शाळेतल्या मुलांनी दिलेलं प्रेम हे खूप होतं. अजूनही अनेक जण आठवण काढतात, येतात, फोन करतात आणि तो जो आपलेपणा मला मिळालाय आणि त्यातलं जे समाधान मिळालं ते खूप होतं. त्याच्याचबरोबर आमचे सर्व सहकारी शिक्षक अगदी सर्वबाईंपासून नाईक सरांकडून किंवा आत्तापर्यंत त्यांचंही ऋण मान्य केल्याशिवाय सहकारी जेवढे चांगले तेवढं तुमचं कार्य चांगलं होतं आणि हे सहकार्य मला शिक्षकांकडून खूप मिळालं. त्याच्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्याकडचं प्रेम हेही खूप मिळालं आणि त्याच्यामुळे
काही झालं तर ह्या विद्यार्थ्यांना भेटायचंय. त्यातला केतन तर बरेच वेळा यायचा घरी, पत्र पाठवायचा, त्याच्या मनात अस्वस्थता झाली की. आणि मग असं वाटायचं की कुठेतरी याचं काहीतरी विनस्त आहे, त्याला योग्य मार्गावर आणावं. आणि थोडंसं तेवढं काम मी ते केलं तेव्हा, पण त्याचं ऋण तो अजून मानतोय. खरं काही असं नव्हतं की कोणीतरी करायचं पाहिजे काम, ते मी केलं इथं. असे अनेक विद्यार्थी यायचे, बसायचे माझ्याकडे, खेळाय म्हणजे अभ्यास करायचे. आणि हे काम केलं मी माझ्याही स्वार्थासाठी, कारण मला कोणाची तरी सोबत असायची ती विद्यार्थ्यांची, आणि त्यांच्यात राहिलं की थोडंसं आनंद मिळायचा आणि पुन्हा लहान झाल्यासारखं वाटायचं. आणि हा सगळा आनंद तुम्ही सर्वांनी मला दिला. हे सगळं आमचं कौतुकच म्हणायचंय या वयात दिलं. आणि ह्या कौतुकासाठी मी माझ्यातर्फे तुमची सर्वांची ऋणी आहे. आनंद वाटला. असे आनंदाचे क्षण पुन्हा पुन्हा यावेत, आणि ते कधी येतील तुम्ही माझ्याकडे आलात तर. तुमचंही स्वागत मला करायला खूप आवडेल आणि जरूर तसं या, मी वाट पाहते. धन्यवाद तुम्ही केलेल्या या सत्काराबद्दल.